आर्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. आपण नुकत्याच नवीन कथेला सुरुवात केली आहे. कथेचं नाव आहे तुम ही तो हो, भाग 5. लेखिका आनंदी शेळगे. कथा सुरू होण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला तर मग आपल्या कथेला सुरुवात करूया. कामिनीने रागातच अनोखीला आपल्या केबिनमध्ये बोलावलं. झालं, आता ही सगळा राग माझ्यावर काढणार. वैरीण आहे ही माझी वैरीण, असं बडबडतच अनोखी कामिनीच्या केबिनमध्ये गेली. आता पुढे. अनोखी कामिनीच्या केबिनमध्ये गेली. मे आय कम इन मॅडम? अनोखीने विचारलं. येस. कामिनीचा रागाचा स्वर ऐकायला आला. अनोखी आतमध्ये आली तर कामिनी रागाने धुमसत होती. तुझी हिम्मत कशी झाली माझी कंप्लेंट करायची? तुला माहित आहे, तुला मी बॅड परफॉर्मन्स वर कंपनीतून काढून टाकू शकते आणि हा अधिकार माझ्याकडे आहे. कामिनी आपल्या रागाची तोफ अनोखीवर दागत म्हणाली. पण मॅडम, मी काहीच नाही केलं. ते अनोखी काहीतरी बोलतच होती, पण कामिनीला तिचं काहीच ऐकायचं नव्हतं. हे बघ, मला तुझं काहीच ऐकायचं नाही. ओव्हर टाइम नाही, पण तुझं काम तर मी वाढवणार एवढं लक्षात ठेव. जाऊ शकतेस तू आता. कामिनी अनोखीवर लाफरली. बिचारी अनोखी तोंड पाडून केबिनच्या बाहेर आली. काय ग, काय झालं? का तोंड पाडलायस एवढं? रचनाने अनोखीला विचारलं. काम वाढणार आहे माझं. तिला वाटतं मी सरांकडे चुगली केली, अनोखी म्हणाली. बरं, तू नको जास्त टेन्शन घेऊ. मी मदत करत जाईन तुला. डोंट वरी, रचना तिला समजावत म्हणाली. लंच टाइम होताच अनोखीच्या डेस्कवर फाईलचा ढीग येऊन पडला. ते बघून अनोखीने डोक्याला हात लावला. कुठल्या जन्माचा बदला घेते ही काय माहित. कामाची गरज नसती ना तर कधीच हिच्या तोंडावर रेजिग्नेशन फेकून इथून निघून गेली असती. कधी कधी असं असतं ना की सगळीकडून आपलीच कोंडी होते. बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाही, अनोखी नाराज होत म्हणाली. ए राणी, नको ना नाराज हो ग. तू हसतानाच खूप छान दिसतेस, रचना म्हणाली. अगं पण हे लोक मला हसू देतील तर ना. तिकडे ते काका आणि इकडे ही कामिनी सुखाने जगूच देत नाहीत मला, अनोखी म्हणाली. होय होय, सगळं नीट होईल. माझ्या या गोड मैत्रिणीच्या आयुष्यात असे छान दिवस येतील की तुझं आयुष्यच बदलून जाईल, रचना तिचे गाल ओढत म्हणाले. काही नीट होणार नाहीये माझ्या आयुष्यात. हेच लिहिलं आहे लहानपणापासून. काकांनी म्हणजेच माझ्या बाबांच्या मित्रांनी जर मला हात दिला नसता तर मी आता कुठे असते तेही माहीत नाही. त्या काकांचे उपकार मी कधीच विसरणार नाही, पण मला त्यांचं नीटचं नावही माहीत नाही आणि ते कुठे असतात तेही नाही, अनोखी आपलं तोंड पाडत म्हणाली. अगं पण तुझ्याकडे त्यांचा नंबर असेल ना, किंवा कधीतरी तू त्यांना बघितलंही असशील, रचनाने विचारलं. नाही ना ग, त्यांना बघण्याचा योग कधी आलाच नाही. नेहमी ते फोनवरच बोलायचे आणि माझ्या जुन्या फोनमध्ये त्यांचा नंबर होता ग, पण तो फोन खराब झाला. त्यांची कधी भेट होईल की नाही माहीत नाही. ते नेहमीच सुखात असू देत. मला वाटतं बाप्पा त्यांना कधीच कुठलं दुःख देऊ नको, अनोखी बाप्पाला हात जोडत म्हणाली. बरं चल, आता काम आवरूया, नाहीतर ती महामाया परत थैथयाट करेल, रचना म्हणाली. तशा दोघीही आपल्या कामाला लागल्या. कसं तरी आजचं काम पूर्ण करून दोघीही घरी जायला निघाल्या. काम जास्त असल्यामुळे अनोखीचं डोकं दुखायला लागलं होतं आणि त्यातच आता बाहेर जोरदार पावसाने हजेरी लावली होती. रचना आणि अनोखी ऑफिस बाहेर पडल्यावर बाहेर जोरदार पाऊस पडत होता. पाऊसही अचानक आल्याने त्यांच्याकडे छत्रीही नव्हती, म्हणून त्या दोघी अजून काही स्टाफ कंपनीच्या आवारातच उभा होता. बऱ्याच लोकांनी मग शेअरिंग कॅब बुक केल्या आणि त्यातून निघून गेले. अनोखी आणि रचना अजूनही तिथेच उभ्या होत्या. अनोखी, मला वाटतं आपण पण कॅब बुक करावी, पण अजून कोणीतरी तिसरा माणूस बघावा लागेल जो कॅब शेअरिंग करेल, रचना म्हणाली. हो ग, पण आपल्या एरियात जाणारे इथे तर कोणीच दिसत नाही. मला वाटतं आपल्या दोघींनाच जावं लागेल,
अनोखी म्हणाली. तिचं डोकं दुखत असल्याने तिला तिथे थांबवतही नव्हतं. त्याच वेळी तो बसमधील मुलगा त्यांच्या जवळ आला. एक्सक्यूज मी, मला वाटतं आपण एकाच एरियात राहतो. मी कॅब बुक करत आहे, तर तुम्ही माझ्यासोबत कॅब शेअर कराल का? तो बसमधील मुलगा अगदी अदबीने त्यांना विचारत होता. अगं, हा इथेच काम करतो वाटतं. दुसऱ्या कोणत्या तरी डिपार्टमेंटला असेल बहुतेक. अनोखी रचनाच्या कानात फुसफुसली. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला घरी पोचण्याशी मतलब, रचना म्हणाली. ठीक आहे, करा बुक. थोडा विचार करत रचना त्या मुलाला म्हणाली. तो मुलगा कॅब बुक करत असतानाच आपल्या बुटांचा टकटक आवाज करत मोठ्या रुबाबात अर्जुन आणि त्याच्या मागून जयंत आणि सुरेंद्रही बाहेर पडले. त्याने जाता जाता एक नजर अनोखी, रचना आणि त्या मुलाकडे टाकली. अजूनही काही लोक तिथे उभे होते, जे कॅबची वाट बघत होते. आणि आपल्या गाडीत जाऊन बसला. पण त्याने साधी त्यांची विचारपूसही केली नाही. त्याला फक्त काम आणि कंपनीचे रूल याचीच पर्वा होती. बाकी त्याला कोणाशी काहीच घेणं देणं नव्हतं. तो गाडीत बसला आणि त्याची गाडी भुरकन निघून गेली. काय माणूस आहे! आपला स्टाफ इथे उभा आहे, त्रासात आहे, पण एका शब्दानेही त्यांना आपल्या स्टाफची चौकशी करावी वाटली नाही. अनोखी त्याच्याकडे बघत रागानेच मनात फुटफुटली. तेवढ्यात कॅब आली आणि ते तिघे कॅबमध्ये बसून निघाले. पावसामुळे ट्रॅफिकही जाम होता. आधीच उशीर झाला होता आणि आता त्यात ट्रॅफिक जाम. घरी जायला उशीर म्हटलं की अनोखीच्या पोटात आधीच गोळा येत होता. पण आज तरी काका म्हणजेच घरमालक समजून घेतील अशी तिला आशा होती. शेवटी ती घरी पोचली तर खूपच उशीर झाला होता. तिने एकदा बाप्पाचं नाव घेतलं आणि घरात पाऊल टाकलं. मागून काकांचा आवाज येईल या भीतीने ती झपझप पावलं टाकत आपल्या रूमकडे निघाली. शेवटी ती आपल्या रूममध्ये पोचली आणि एक सुटकेचा निश्वास सोडला आणि पटकन फ्रेश व्हायला निघून गेली. ती फ्रेश होऊन आली तर तिच्या दरवाजावर टकटक झाली. काका आले की काय असा विचार करूनच तिने दरवाजा उघडला तर समोर शालिनी काकू हातात कॉफीचा कप घेऊन उभ्या होत्या. काकूंना बघून अनोखीला हायसं वाटलं. अरे काकू, तुम्ही? मला वाटले काका आले की काय, अनोखी हसत म्हणाली. काका, अगं ते सकाळीच गावाला गेलेत, 2 दिवसांनी येतील, शालिनी काकू हसत म्हणाल्या. खरंच बरं झालं, नाहीतर मी आज खूप घाबरले होते. आज पण उशीर झाला ना म्हणून, अनोखी हसत म्हणाली. बरं चल, ही गरमागरम कॉफी घे, तुला जरा बरं वाटेल. भिजली असशील ना. आणि हो, जेवायला आज तू माझ्याकडेच ये. मी पण आज एकटीच आहे. मस्त दोघी गप्पा मारत जेऊ, शालिनी काकू प्रेमाने म्हणाल्या. फक्त शालिनी काकू आणि रचनाच होत्या त्या एवढ्या मोठ्या जगात अनोखीच्या जवळ होत्या. नाहीतर तिच्या नातेवाईकांनी तिला आपल्यापासून लांबच केलं होतं. इकडे अर्जुनही घरी आला तर घरात कसली तरी गडबड सुरू होती. कोणीतरी पाहुणे आल्यासारखं वाटत होते. अर्जुन त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या रूम मध्ये जायला निघाला. अरे अर्जुन, बघितलं का कोण आलंय, रुक्मिणीबाई म्हणाल्या. अगं तो कसा ओळखेल, त्याने कधी बघितलंच नाही ना आम्हाला. दिवाकर म्हणजेच रुक्मिणीबाईंच्या भावाचा मुलगा म्हणाला. हो, तेही खरंच आहे म्हणा. अरे माझे भाऊ म्हणजेच तुझे भरत आजोबा होते ना, त्यांचा हा मुलगा. ही त्यांची बायको पौर्णिमा आणि ही त्यांची मुलगी नंदिनी. खूप गोड आहे हो मुलगी, रुक्मिणीबाई कौतुकाने म्हणाल्या. नंदिनी अर्जुनकडे बघत बघत लाजत होती आणि हसतही होती. का ते अर्जुनला समजलंच नव्हतं, पण त्याला ते तिचं असं वागणं आवडत पण नव्हतं. आजी मी जाऊ, खूप दमलो आहे मी, असं म्हणून अर्जुन निघूनही गेला. रुक्मिणी आजींच्या माहेरची माणसं आल्यामुळे त्या खूपच खुश दिसत होत्या. खरं तर त्यांनी मुद्दामच नंदिनीला इथे बोलावून घेतलं होतं. नंदिनीचं लग्न अर्जुन बरोबर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. सूर्यकांत सारखं
त्याने दुसरीच कोणीतरी घरात आणू नये म्हणून आधीच रुक्मिणीबाई यांनी नंदिनीला इकडे बोलावलं होतं. शारदाने मोठ्या हौसेने सगळ्यांसाठी स्वतः जेवण बनवलं, कारण रुक्मिणीबाईंचा तसा आदेशच होता. घरात कितीही नोकर चाकर असले तरी जेवण घरातल्या सुनांनीच बनवायचं. दीपानेही थोडीफार मदत केली, पण तोंड वाकडं करतच. काय बाई नियम आहे त्यांचे. घरात एवढे नोकर आहेत, पण आराम म्हणून नाही, आम्हालाच नोकरासारखं राबावं लागतंय. आणि आता यांची मायाची माणसं आली आहेत तर मग तर काय बघायलाच नको. दीपा थोडी तणतणतच काम करत होती. दमले बाई मी, किती ते काम आणि किती ते पदार्थ, जीव कंटाळला नुसता, दीपा म्हणाली. अगं पाहुणे आले म्हटल्यावर एवढं सगळं होणारच, आणि 2-3 दिवसाचा तर प्रश्न आहे, शारदा आपलं काम करत म्हणाली. काय अजून 2-3 दिवस? मला नाही बाई जमायचं हे. माझे तर आत्ताच हातपाय दुखायला लागले बाबा, दीपा डोळे मोठे करत म्हणाली. दोघींनी मिळून जेवण छानपैकी तयार केलं आणि सगळ्यांना जेवायला वाढलं. अहो अर्जुन कुठे आहे? त्यालाही बोलवा जेवायला. आज बस म्हणावं सगळ्यांबरोबर, रुक्मिणीबाई म्हणाल्या. रुक्मिणीबाई, त्याला तुम्ही उगाच फोर्स करू नका. आपण घेऊया उरकून. त्याला जेवायचं तेव्हा येईल तो, कृष्णराव अर्जुनचा स्वभाव जाणून म्हणाले. नाही नाही, असं कसं? नंदिनी आणेल ना त्याला बोलवून. नंदिनी जाग, अर्जुनरावांना बोलवून आण बरं, पौर्णिमा नंदिनीला म्हणाली. आपल्या आईचा आदेश मानून नंदिनी लगेच उठली आणि अर्जुनच्या रूमकडे निघाली. अर्जुन नुकताच फ्रेश होऊन आला होता आणि आपल्या लॅपटॉप घेऊन काम करत बसला होता. त्याची उद्या एक महत्वाची मीटिंग होती, त्यामुळे मीटिंगचे सगळे पॉइंट्स तो क्लिअर करण्यात गुंतला होता. आणि अशातच दरवाजावर टकटक झाली. एकतर त्याच्या कामात त्याला कोणीच डिस्टर्ब केलेलं आवडत नव्हतं, आणि तसंही त्याच्या रूममध्ये सहसा कोणी येतही नव्हतं. पण आता कोण आलं असा विचार करून त्याने वैतागतच लॅपटॉप बाजूला ठेवला आणि दरवाजा उघडला. समोर नंदिनीला बघून त्याचं अजूनच डोकं फिरलं. नंदिनी तशीच खाली मान घालून लाजत आणि हसत उभी होती. कथेचा आजचा हा भाग आवडला असल्यास हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.